दोन प्रकारचे गेट असतात, एक ऑपरेटिंग आणि इंजिनिअरिंग. ठीक आहे. तर होम सिग्नलच्या बाहेर असल्यामुळे स्टेशनचं जे होम सिग्नल आहे त्याच्या बाहेर असल्यामुळे इंजिनिअरिंग, आणि होम सिग्नलच्या आतमध्ये असेल तर तो ऑपरेटिंगच्या डिपार्टमेंटला असतो. तर हा आपला इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा आहे. ट्रॅकमॅन म्हणून हा इथे काम करतो, कारण की हा इंजिनिअरिंग डिपार्टमेंटचा गेट असला. ठीक आहे. आता गेटवर आम्ही येत असताना सुरुवातीला जेव्हा आम्ही ड्युटीला येतो तेव्हा पहिल्यांदा गेटवर आल्यानंतर सामान बरोबर आहे की नाही, जे सेफ्टीशी रिलेटेड जे सामान आहे, जसं की जाम बावटा असेल, हातबावटा असेल, काही इतर आम्ही ज्यांना डेटोनेटर म्हणतो, ज्या बॅटरीज असतात सिग्नलसाठी द्यायसाठी त्या, किंवा जे बूम असतात, लिफ्टिंग बूम, स्लायडिंग बूम, हे व्यवस्थित कार्यरत आहे की नाही ते पाहतो. हा जो आपला गेट आहे हा इंटरलॉकिंग सिस्टम आहे. इंटरलॉकिंग मध्ये काय असतं, इलेक्ट्रिकली इंटरलॉकिंग. हा जो गेट आहे इलेक्ट्रिक इंटरलॉकिंग, यामध्ये काय होतं, जे आपली सेफ्टी आहे, सुरक्षितता आहे, ही अत्युच्च मानली जाते. जसं की मॅन्युअली जेव्हा असतं नॉन इंटरलॉकिंग मध्ये, त्याच्यामध्ये कसं असतं, एखाद्या व्यक्तीकडून चूकभूल झाली की ऍक्सिडेंट होण्याचे चान्सेस जास्त असतात. याच्यामध्ये काय होतं, इंटरलॉकिंग मध्ये जोपर्यंत गेटमॅन सुरक्षितपणे पूर्णपणे बंद करत नाही, लॉक करत नाही, तोपर्यंत सिग्नल दिला जाऊ शकत नाही, आणि तोपर्यंत गाडी ही रेल्वे क्रॉसिंग म्हणून आपल्या गेटवरून जाऊ शकणार नाही. म्हणून इंटरलॉकिंग मध्ये काय होतं, गेटमॅन गेट बंद करतो, लॉक करतो, त्यानंतर या पॅनलद्वारे त्याला सिग्नल देतो. तो नंतर स्टेशन मास्टरला कळवतो. नंतर ती गाडी तिथे ग्रीन सिग्नल झाल्यानंतर आपल्या गेटमधून समोर प्रवास करते. समजा तो इंटरलॉकिंग सिस्टम मध्ये काही बिघाड झाला, नादुरुस्त असेल, तेव्हा काय होतं, मग हाच गेट नॉन इंटरलॉकिंग म्हणून त्याला आपल्याला कार्यरत करावं लागतं. त्यावेळेला काय होतं, मॅन्युअली मला तो सिग्नल गेट बंद केला तर सिग्नल सिस्टम मध्ये काही बिघाड झाला तर सिग्नल ग्रीन होणार नाही, त्यामुळे ट्रेन आपली समोर येणार नाही. मग तशावेळी काय करावं लागेल, समजा आपला लिफ्टिंग बॅरियर आहे तो तुटला असेल, डॅमेज झाला असेल, किंवा कुठल्याही कारणाने खालीवर करता येत नसेल, त्यावेळी आपल्याला दोन पद्धतीने करतात. एक क्रॅक हँडल सिस्टम असतं, इथे एक हँडल असतो लिफ्टिंगसाठी, तो आपण लिफ्टिंग बॅरियरला खालीवर करण्यासाठी मग उपयोगात होतो. त्यानंतर तो सिस्टम त्याच सेम सिस्टमने मग इथे सिग्नल देऊ शकतो. ठीक आहे. बरं, हा जर काम नाही केला तर परत एक ऑप्शन आहे आपल्याकडे, लिफ्टिंग बॅरियर, सॉरी लिफ्टिंग म्हणण्यापेक्षा स्लायडिंग पण म्हणतो आम्ही तुम्हाला, इथे लागलेले असतात. आता इथे मी एक गाडी नंबर लिहिला आहे, जसे की आज अकोल्यातून एक गाडी सुटलेली आहे, डाऊन म्हणतो मी त्याला. अकोल्यातून जी गाडी निघते त्याला डाऊन म्हणतो. ते 17,430 गाडी नंबर तिरुपती अकोला तिरुपती आहे. स्टेशन असतो आम्हाला फोन करून सांगतो या ठिकाणून ही गाडी निघालेली आहे, पण तुम्ही ती मुद्दाम केल्याने गेट बंद द्या. त्यावेळेस आम्ही गाडी नंबरला मुद्दाम करतो आणि फक्त टायमिंग जो की आम्हाला स्टेशन मास्टरने दिलेला असतो. तिथे 2 रखाने खाली दिसतात, ते प्रायव्हेट नंबरसाठी आहे. ते तेव्हाच काम येतात जेव्हा इंटरलॉकिंग गेट सिस्टम बंद पडतो. नॉन इंटरलॉकिंगसाठी तर त्याचं काम पडतं. साधारणतः सध्या काम पडत साधारण स्थिती. त्यानंतर साधारणतः 2 ते 3 मिनिटात आम्ही तो 2 मिनिटं पकडून चालत त्या याच्यात आम्ही गेट बंद करतो, प्रॉपर सिग्नल देतो. त्यानंतर स्टेशन मास्टर कळवते की ही वेळ आहे आणि तसं सिग्नल दिला गेलेला आहे. जेव्हा गाडी आमच्यासमोर जात असते तेव्हा 8 गोष्टीचं निरीक्षण आम्ही करत असतो. जसं की गाडी जात असताना कुठे अग्निजन्य म्हणजे जशी आग वगैरे कुठे लागली आहे का ते पाहत असतो. त्यानंतर चाकांचं निरीक्षण करत असतो. चाकांचा आवाज जो आम्ही त्याला फ्लॅट टायर म्हणतो तसा काही येतो का. त्यानंतर ब्रेक बाइंडिंग असते, म्हणजे ब्रेक घासत आहेत का. त्यानंतर हॉट एक्सल आहे, तसा काही प्रकार आहे का. हॉट एक्सल मध्ये म्हणजे या काही गोष्टी ज्या सांगत आहे त्यानुसार त्या ट्रेनला चालण्यामध्ये इजा होऊ शकते मोठी, त्यामुळे ते निरीक्षण करत असते. त्यानंतर जर मालगाडी असेल त्याचं लोड जर असेल, काही बाहेर पडतंय का, लिफ्टिंग लोड म्हणतो आम्ही त्याला, म्हणतो स्लायडिंग लोड मध्ये जे लोड वगैरे काही बाहेर पडतंय का, सामान बाहेर पडतंय का, ओपन डोअर आहेत का मालगाडीची. त्यानंतर ट्रेन पार्टेशन हा मेजर पार्ट आहे, म्हणजे ट्रेनचे काही डबे समोर निघून जातात आणि काही डबे मागे राहतात. इथे लॉक केल्यानंतर सिग्नल दिला, जसं की आता गाडी गेट बंद झाला, आता हा ग्रीन झालेला आहे, गेट प्रॉपर लॉक झालेला आहे. त्यानंतरच हा सिग्नल आलेला आहे, डबल येलो आहे. अच्छा, आता गाडी येणार आहे. आता गाडी येणार अकोल्यातून. ठीक आहे.